अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार सर्वांना. मी प्रतिभा. माझ्या प्रतिभा माने या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर जे नवीन सेवेकरी आहेत किंवा जे सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी देखील ज्यांना माहीत नाही तारक मंत्र म्हणजे काय किंवा स्वामींनी तारक मंत्र का सांगितला आहे, तर त्या सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर तारक मंत्र या शब्दातच तारक हा शब्द आहे, याचा अर्थ तारणारा. तर स्वामींनी हा तारक मंत्र आपल्या भक्तांसाठी लिहिलेला आहे. म्हणजे एखादा भक्त संकटात असेल तर त्याने त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी किंवा भक्ताला बळ मिळण्यासाठी हा तारक मंत्र स्वामींनी सांगितलेला आहे. तर निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. या ओळींचा अर्थ असा आहे की स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की तू कोणत्याही संकटात असशील तर मनात शंका न आणता तू संकटांना सामोरे जा, कारण तुझ्याबरोबर स्वामी आहेत आणि मला कुठेही शोधू नकोस, तर मी तुझ्या अंतर्मनात आहे. आणि चांगले कर्म करा तर स्वामी जे अशक्य आहे ते शक्य करतील. ज्याचा आपण विचारही केला नसेल ते सगळं स्वामी शक्य करतील. पुढच्या ओळी आहेत, जिथे स्वामी पाय तिथे नून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विना ना काळ नाणे त्याला, परलोकी ना भीती तयाला. तर या ओळीमध्ये असं सांगितलं आहे, जिथे स्वामी चरण आहे तिथे कोणतीच कमी नसेल ते, आणि नशीब हे फक्त आपल्या कर्मावर अवलंबून असतं. कर्म चांगले असतील तर नशीब देखील पालटतं. तसेच स्वामींच्या मदतीने नशीब बदलू शकतं. तसंच जन्म आणि मृत्यू हा माणसाला अटळ आहे, पण स्वामींची भक्ती केली तर स्वामी मृत्यूला देखील आज्ञेशिवाय आपल्या आयुष्यात येऊ देणार नाहीत. आणि जरी मृत्यू झाला तर परलोकी देखील स्वामींची साथ राहील. तर पुढची ओळी आहेत, जगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. तर यामध्ये स्वामी सांगतात की तू घाबरू नकोस, कोणतंही संकट येऊ दे, कारण स्वामी शक्ती तुझ्याबरोबर आहे. आणि स्वामी म्हणजे काय? स्वामी म्हणजे आपले मायबाप आहेत, आणि कोणतेही मायबाप आपल्या बाळाचं वाईट करत नाही, तर स्वामी तर आपलं का वाईट करतील. पुढच्या ओळी आहेत, खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. तर यामध्ये स्वामी सांगतात की स्वामी भक्ताला स्वामीविषयी विश्वास आणि श्रद्धा हवी, त्याशिवाय तो स्वामी भक्त नाही. आणि असं बऱ्याच वेळा स्वामींनी तुम्हाला संकटातून बाहेर काढलेलं आहे, तर स्वामीवर विश्वास असावा. या पुढच्या ओळी आहेत, विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणार मुदातात, हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जागे. तर यामध्ये स्वामी सांगतात की स्वामी कधीच पूजेने प्रसन्न होत नाहीत. अगदी मनापासून आपण नामस्मरण केलं किंवा मनापासून श्रद्धा असेल तर स्वामी आपली साथ कधीच सोडणार नाहीत. नामस्मरण आणि तुम्ही सत्कार्य करा, नक्कीच स्वामी तुमच्या सोबत असतील. तर माझा व्हिडिओ तुम्ही ऐकलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद, आणि स्वामी तुमच्या इच्छा सर्व पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंट देखील करा, आणि प्लीज सपोर्ट करा.